श्री पर्वतेश्वर मठस्थान इकळीमाळ तानायगाव येथे पौर्णिमेला हजारो भाविकांची उपस्थिती। न्यू पृथ्वीवेश लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी आहे ज्योती पवार। आपण पाहत आहोत मौजे इकळीमाळ येथील श्री पर्वतेश्वर महाराज आवल्या चमत्कारिक यांच्याबद्दल माहिती। इकळीमाळ येथील पर्वतेश्वर महाराजांच्या मठस्थान मध्ये आलेलो आहोत। तरी आपण जाणून घेऊया इकळीमाळचे चेअरमन गोविंदराव पाटील सोनटके इकळीमाळ येथील हे चेअरमन असून पर्वतेश्वर महाराजांविषयी सविस्तर अशी आपल्याला माहिती सांगणार आहेत। जाणून घेऊया यांच्याशी। तर तुम्ही पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा। मी गोविंद रावसाजी पाटील सोनटके राहणार इकळीमाळ सेवा सहकारी सोसायटी चेअरमन या पदावर रुजू आहे आणि पाहू शकता हे श्री संत पर्वतेश्वर महाराज मठ संस्थान इकळीमाळ या कमिटीचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी मी रुजू आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय राजूजी देशमुख साहेब कोंडूरकर आहे। मित्र, हे इकळीमाळ म्हणजे संतांची भूमी आहे। हे या ठिकाणी सामान्य कुटुंबामध्ये एक श्री संत पर्वतेश्वर महाराजांनी जन्म घेतला। त्यांच्या वडिलांचं नाव आहे ब्रह्माजी जोगदंड आणि आईचं नाव आहे सावित्रीबाई जोगदंड। महाराजांनी खर तर बालपणीच त्यांनी एक अवलिया पुरुष होते। त्यांनी लहानपणीच काहीतरी चमत्कारी स्वरूप या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि पाहू शकता हळूहळू महाराजांनी काही दिवस कालांतराने या ठिकाणी आपल्या अवलिया पुरुषांचा चमत्कार या ठिकाणी सुरुवात केली। वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी झाडावरती त्यांनी 40 दिवस काढले। हळूहळू नंतर आई वडिलांना पता लागला की बाबा हे काहीतरी चमत्कारी पुरुष आहे आणि आपल्या हाती लागणार नाही। त्यांनी नंतर निर्णय घेतला शिर्डीला जायचा। त्यांची भेट झाली दासगणू महाराजांची। दासगणू महाराजांची संजीवनी समाधी पाहू शकता या ठिकाणी उंबरीला आहे। त्यांच्याशी मुलाखत झाली। नंतर श्री संत पर्वतेश्वर महाराजांनी दासगणू महाराजांच्या सानिध्यातून हळूहळू शिर्डीला गेले। शिर्डीला त्यांनी साईबाबांच्या सहवासामध्ये 40 वर्षे गाठली। नंतर साईबाबाने हे पुरुषाला या ब्रह्मचार्याला ओळखले आणि दासगणू महाराजांना आदेशित केलं की हा श्री संत या पर्वतेश्वर महाराजांना तू उपदेश कर। आणि साईबाबाच्या आदेशित दासगणू महाराजांनी आमच्या श्री संत पर्वतेश्वर महाराजांना उपदेश केला। नंतर काही कालांतराने त्यांनी गावावर आले। हळूहळू या ठिकाणी चमत्कार करू लागले। आमच्या गावामध्ये कृष्णाबाई सोनटके म्हणून होते। त्यांनी उपदेश होता त्यांना महानुभव पंथाचा, परंतु महाराजांचं तसं नव्हतं। सर्व धर्म समभाव या नीतीने महाराज या पद्धतीत त्यांना सांगत होते। एक संतांचं रूप असल्यामुळं धर्मनिक्षेप त्यांचं वागणं होतं। म्हणून
त्याने महानुभाव पंथामध्ये जर असाल तर चंद्राची पूजा नाही करायची असेल तर त्याने महाराजांनी जवळ घेतलं आणि देवपूजा करायला सांगितली. देवपूजा करण्यासाठी 4 देव होते, परंतु दूध असताना ते मला वाटते 3 तास लागले. देव काही संपत नाहीत. 1 ग्लास दूध उपास होता कृष्णामाईचा, 1 ग्लास दूध दिलं, त्या दूध पिऊन ग्लास रिकामा ठेवला की परत नंतर भरायचा. असे अनेक त्यांनी अवले चमत्कार दाखवले. आणि आमचे आमदार गोरटेकर साहेब, बापूसाहेब गोरटेकर, त्यांना सुद्धा या ठिकाणी इथला एक वर्ग भेटलेला आहे, प्रसाद भेटलेला आहे, म्हणून बापूसाहेब हे जन्माला आलेले आहेत. या ठिकाणी आमचे राजेजी देशमुख साहेब कुंटूरकर यांचे वडील श्री माननीय गंगाधररावजी देशमुख साहेब, कैलासवासी गंगाधररावजी देशमुख साहेब यांना पण अनेक या ठिकाणी चमत्कार दाखवलेले आहेत. त्यांना अनुभव आहे. त्यांना सांगितलं की तुझा घोडा दिल्लीला जाईल, दिल्लीपासून वापस जाईल, पुन्हा नाही जाणार. आणि त्यांना सांगत होते, गावकऱ्यांना सांगत होते, या ठिकाणी काही कालांतराने शिर्डीचं स्वरूप येईल. प्रति शिर्डी या ठिकाणी काही कालांतराने होईल आणि ते स्वरूप आज रोजी या ठिकाणी शिर्डीचं स्वरूप हळूहळू त्या मार्गावर जात आहे. या ठिकाणी महाराजांचा जन्म गोकुळ अष्टमीच्या दिवशी झाला आणि महाराजांनी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी ठेवला. नवमी म्हणजे श्रीरामाचा जन्म होतो आणि त्या दिवशी एक भगवंताचा उदय झाला आणि संतांनी या पंचतत्वामध्ये विलीन झाला. म्हणून या ठिकाणी श्रीराम जन्म महोत्सव सोहळा अतिशय मोठ्या याच्यामध्ये या ठिकाणी साजरा होतो आणि महाराजांची पुण्यतिथी सुद्धा या ठिकाणी मोठा हा सण साजरा होतो, उत्सव साजरा होतो. तरी श्रीराम जन्म महोत्सव सोहळा गेल्या 47 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि महाराजांची 47वी पुण्यतिथी आज रोजी येत्या गुढीपाडव्याला होईल. 46 वर्ष पुण्यतिथीचे संपन्न झालेले आहे. म्हणून या ठिकाणी हळूहळू शिर्डीचं स्वरूप येत आहे आणि विक्रीमाळ म्हणजे हे प्रति शिर्डी या ठिकाणी आहे. अजून काही बोलू शकतो तुला? दर पौर्णिमेच्या वेळेस आपल्या महाराष्ट्रातून तेलंगणा असो, आंध्र प्रदेश असो, परिचय द्या. माझं नाव बाबाराव भीमराव कल्याण नायगावकर. असते वेळेस त्यांचं भक्त आपल्याला घेतलेलं आहे का? तुमचं नाव सांगा. माझं नाव बाबाराव भीमराव कल्याण नायगाव. नायगाव या ठिकाणी हे बाबाराव कल्याण पाटील असून तुमचं वय सांगा का? 47 जन्म. तुम्ही वयाच्या कोण्या वर्षापासून इथे येतात? वयाच्या 15व्या वर्षापासून या मध्य संस्थांमध्ये इथे येत असतात आणि यांचं वय आता अंदाजे 77 ते 78 असून तुम्हाला पर्वती महाराजांसोबत लागलेला आहे. त्यांचा काय व्यवसाय सांगू शकता का? ते तुम्हाला दिलेली आहे. आणि नायगाव त्याच्या वर्षाच्या मुलाचा मुलगा होता, त्याच्या आईने डबा बांधून नेलेली होती. ते डबा आणून महाराजांना देण्यासाठी आल्या आणि येऊन याचा डबा ठेवून ते डबा ठेवल्या. डबा ठेवून गंगेला दारू देण्यासाठी निघाल्या. यांचं म्हणणं आहे त्यावेळेस तुमचं वय नेमकं किती होतं? 30 वर्षे अंदाजे वय असेल. यांनी गोदावरीला चालली होती आणि इथं पर्वती महाराजाच्या मध्यस्थान या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी महाराजाला भेटल्याच्या दिवशी कुठं चालल्या, तुम्ही थोड्या वेळ बसल्याच्या नंतर त्याला वरच्या ठिकाणी झोप लागली आणि जमिनीमधून हवा निघाला ना, हौदा म्हणून
विष्णूचा साक्षात त्यांना दर्शन झालं असं यांचं म्हणणं आहे. आणि स्वतः हे महाराजांच्या सान्निध्यात राहिलेले आहेत, सहवासात राहिलेले आहेत. तुम्ही आता अनेक असे अवल्या पुरुष हे इकडीचे पर्वतेश्वर महाराज होते आणि असे बऱ्याच जणांना असे चमत्कार ते दृष्टांत दिलेले आहेत, चमत्कार दाखवलेले आहेत. तुम्ही तुमचं सांगा पर्वतेश्वर थोडक्यामध्ये. गोविंद पाटील निलगावकर जवळपास त्यानंतर मला दर पौर्णिमेला आल्यानंतर थोडं मानसिक समाधान असतं. अतिशय इथं ज्वाजन्य असं देवस्थान आहे आणि आमचे जे पूर्वज आहेत गोविंद महाराज असतील किंवा दुसरे इथले जे काय नारायण पाटील पोलीस पाटील तर हे लोक मला सांगत होते की महाराजांनी असा चमत्कार केला होता. पण त्यांचं चमत्कार आपण जरी बघितलं नसलं पण आज इथं आल्यानंतर मानसिक समाधान एवढं लाभतं की आपली जे कामं उरलेली आहेत ते कामं ह्या मानसिक समाधानामुळेच आपली होत असतात. असं हे फार मोठा चमत्कारच आहे. म्हणून पर्वता महाराजांचं दर्शन मी दर पौर्णिमेला हमखास करतो. भाविकला जेवढं तालुक्यामधून गोरेगाव इथून आलेले आहेत यांचं म्हणणं आहे मनामधून श्रद्धा घेऊन कोणतेही एक आपलं काम घेऊन आले ते कोणत्या आपल्या संकटराव इथे येऊन दर्शन घेतलं तर आपले संकट वगैरे दूर होते का. मी पवनकुमार कुटुंबा मी कुटुंब अंतरी दुखत होते तरी कोणीतरी कोलंबी येथे तुळशीबन महाराज येथे जाण्यासाठी सांगितले तरी तुळशीबन महाराजांनी याच्यावर सविस्तर आहे तुम्ही बोला विचार बघलो